बजरंग आला होता, या खोलीत आला होता, ह्यांच्या गळ्याला त्यानं सुरी लावली होती. सॉरी, पण कोण बजरंग? मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकते. नीरजा ते तुम्ही असं का बोलताय? हो असं काय करताय? काय झालंय तुम्हाला? हे सगळं आज घडलं ना. तो बजरंग आला होता इथे, या खोलीत आला होता, माझं तोंड दाबलं त्यांनी, तुमच्या गळ्याला सुरी लावली होती. हे सगळं घडलं होतं या. असं का बोलतायत? मॅडम असं काहीच घडलं नाही, तुम्हाला भास झाला असेल. नका ना बघू अधिपती, प्लीज. मी खरंच सांगते, तो बजरंग आला होता. हो आला होता बजरंग. त्याने यांच्या गळ्याला सुरी लावली होती, माझं तोंड दाबलं होतं. खरंच झालंय अधिपती, मला भास नाही होते. अक्षरा, तू मागे पण त्याला पाहिलं होतंस की नाही? हो. अगं तेव्हा तो जेलमध्ये होता. जेलमध्ये होता? नाही, तो नव्हता. तो जेलमध्ये नव्हता, बाहेर होता. बजरंग बाहेर आहे. अक्षरा बाळा, माझं ऐक. तो बजरंग अजून जेलमध्ये आहे बाळा. मी स्वतः खात्री करून घेतली. अक्षरा, हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे. तुझ्या मनात त्याच्याबद्दल भीती आहे आणि त्या भीतीवरच आपण उपचार करतोय की नाही? हा ताई, तो मनात नाही. मला प्रत्यक्षात दिसला होता तो. माझ्या मनात नाही आहे सगळं. नीरजा ताई, तुम्ही प्लीज खरं सांगा, प्लीज. नीरजा नाही. अहो नीरजा नाही तर सुलभा, जे काय तुमचं नाव असेल. तो बजरंग आला होता, तो तेव्हा तुम्हाला नीरजा असं का म्हटला? तुमचं नाव सुलभा असेल तर जे काय तुमचं नाव असेल. तुम्हाला धमकी दिली होती ना त्यांनी. बजरंगने तुम्हाला धमकी दिली होती, तुमच्या मुलीला धमकी दिली होती. तुम्ही मगापासून धमकी काय म्हणताय? धमकी? आणि मला कधी कोणी दिली? हो ताई, ठीक आहे थांबा. तुम्ही ना, मी सांगते शांतपणे ऐका. तुम्ही इथे बसला होतात. हा, इथे बसला होतात तुम्ही. आणि तिकडनं इकडे तुम्ही त्या दरवाज्यातनं बजरंग आला, आपण बघितलं. हा नाही, सॉरी, तुम्ही इकडे नव्हतात. तुम्ही इकडे होतात आणि तो बजरंग आला आणि तुम्ही ओरडला, काय चाललंय, काय करताय? मग त्यानं खिशातनं सुरी काढली होती, हो की नाही? आणि अशी गळ्याला लावली, तुमच्या लावली की नाही त्यांनी गळ्याला सुरी? आणि काय म्हटला तो? नीट जायचं, बुडाला पाय लावून पळायचं, नाहीतर तुमचं आणि तुमच्या मुलीचं डेथ सर्टिफिकेट तयार करेन म्हटला होता ना तो. हा, काय म्हटला होता तो? वृषाली नाव ना, आठवीत आहे ना तुमची मुलगी? काय म्हटला होता तो? तुमची काय म्हटला होता? तुमची जर ऍक्सिडेंटल डेथ झाली तर वृषालीची खुशाली कोण बघणार? तू नाही, सॉरी ताई, सॉरी, खरंच सॉरी. पण थांबा, एक काम करा, तुम्ही ह्यांना सांगा. हे अधिपती आहेत ना, ह्यांना सांगा. हा, हे ह्यांच्याशी आपण खरं बोलू शकतो. हे आपल्याला काही नाही होऊ देणार. हा, मदत करतील. आणि तुम्ही त्यांना सांगा, हे बघा ना, घाबरू नका तुम्ही. ह्यांना सांगा, हा सगळा ह्यांचा प्लॅन आहे. बजरंग आला होता ना, हा, त्यानं धमकी दिली तुम्हाला, तुमच्या मुलीला मारण्याची. हे सगळं ह्यांच्यामुळे झालंय, ह्यांचं कारस्थान आहे ते. सांगा त्यांना. काय झालंय? तुम्ही घाबरताय का? घाबरताय तुम्ही यांना? त्यांना सगळेच घाबरतात म्हणा. तुम्ही काम करा, बसायचे, बसा शांतपणे. हे बघ, पाणी घ्या. अक्षरा, पाणी घ्या ना, बरं वाटेल. नको मला. शांतपणे घ्या. नको. अहो घ्या ना पाणी. सॉरी, मी सॉरी. हा, ठीक आहे तुम्ही. हा, शांत या. हे बघा, आता सांगा ना त्यांना प्लीज. बजरंग आला होता की नाही? सांगा ना प्लीज त्यांना. प्लीज सांगा. तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे ताई. मॅडम, अक्षरा मॅडम, प्लीज तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही आराम करा. अहो मी ठीक आहे, मला काय नाही झालंय. ठीक आहे, तुम्ही ठीक आहे, शांत व्हा. ठीक आहे. मी अधिपती, मी आमच्या जीवाला धोका आहे अधिपती. त्यांच्या जीवाला धोका आहे, माझ्याही जीवाला धोका आहे. तो बजरंग येणार आहे, तो पुन्हा येणार आहे अधिपती. हे बघा मॅडम, मगापासून काय लावले तुम्ही? बजरंग? कोण बजरंग? कुठला बजरंग? इथं कोणी आलेलं नाहीये मॅडम. ही स्पेशल रूम आहे. इथं तुमच्या फॅमिली शिवाय आणि आमच्या स्टाफ शिवाय कोणालाही यायला परवानगी नाहीये.
मग कसं कोणी येईल इथे? अहो मला काय माहिती, तो तो आला होता या दरवाजातनं आणि मी त्याच्या तावडीतून सुटून जाऊ लागले तर त्यांनी माझं तोंड दाबलं होतं, यांच्या गळ्याला सुरी लावली होती. हे सगळं झालंय. नीरजाताई, मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही प्लीज खरं सांगा. तो बजरंग खूप डेंजरस आहे. तो खूप डेंजरस आहे. तो तुमच्या मुलीपर्यंत पोहोचेल. तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. नीरजाताई खरं सांगा प्लीज. मॅडम, मला मुलगीच नाही तर धोका कसला? म्हणजे मला मुलगी नाही, मुलगा आहे. पण तो बजरंग म्हटला ना तुम्हाला मुलगी आहे. वृषाली नाव आहे ना तिचं. हे बघा मॅडम, सुलभा सिस्टर इथं 12 वर्षापासून काम करतायत. मी त्यांच्या फॅमिलीला चांगलंच ओळखतो. त्यांना मुलगा आहे, मुलगी नाहीये. नाही, असं कसं शक्य? मी माझ्या कानाने ऐकलं. बजरंगने धमकी दिली. वृषाली नाव मुलीचं. तो म्हटला मी मुलीच्या जीवाला काहीतरी करेन म्हणून. मी खरं सांगते हो, त्यानं तुम्हाला धमकी दिली, मुलीला धमकी दिली, पळवून नेईन, जंगलात नेईन म्हटला. तो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल हो. तुम्ही शांत व्हा जरा, तुम्ही शांत व्हा. भास झाला असेल नक्कीच. भास नाही हो, भास ना. मी कसं सांगू तुम्हाला, खरंच आला होता. बजरंग इथे आला होता, या खोलीत आला होता. हो, यांनी या भुवनेश्वरी मॅडमनी त्याला बाहेर काढलंय. तुम्ही सांगा मॅडम, तुम्ही सांगा, सगळ्यांना सांगा. हे सगळं तुम्हीच केलंय ना? सांगा ना त्यांना. हा, तुम्ही बाहेर काढलंय ना बजरंगला जेलमधून? तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. तुम्ही चारुलता मॅडमचं रूप घेऊन इथे आला आहात, कारण तुम्हाला बाबांना, अधिपतींना, मला सगळ्या फॅमिलीला फसवायचंय, खोटं ठरवायचंय तुम्हाला. मला सांगा ना सगळ्यांना. सूड उगवायचंय ना तुम्हाला. अक्षरा, मी तुला कसं पटवून देऊ की मी चारुलता आहे, भुवनेश्वरी नाही? तू पुन्हा पुन्हा तेच का बोलतेस? कारण हेच खरंय. अगं, आमचे फक्त चेहरे सारखे आहेत. आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत. नाही आहात. तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात, मला माहितीये. तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात आणि तुम्हीच चारुलता मॅडम आहात. अधिपती, आता तूच समजव बाबा हिला. ही पुन्हा काहीतरी वेड्यासारखी बडबडायला लागली. मला असं वाटत होतं की ऍडमिट केल्यानंतर हिची तब्येत सुधारेल, पण ही जास्तच वेड्यासारखी बडबड करायला लागली. मला काळजी वाटते बाळा तुझी. नका हो, नका करू असं. तुमची माया, तुमचं प्रेम सगळं खोटं. तुम्ही खोट्या आहात अगदी. का करताय हो असं? किती प्रेम आहे अधिपतींचं तुमच्यावर. देवीच्या स्थानी मानतात ते तुम्हाला. का असं वागताय त्यांच्याशी? नका ना असं करू. नका ना खोट्या वागू. का फसवताय सगळ्यांना? मी नाही होऊ देणार आहे. मला माहितीये तुम्ही काय करताय. मी तुमचा प्लॅन नाही यशस्वी होऊ देणार. तुमचं पितळ उघडं पडलंय आता. थांबा खेळ. बस अक्षरा, बस. अगं, तुलाच त्रास होईल. नको अशी वेड्यासारखी बोलूस. नाहीये मी वेडी, नक्की नाहीये मी वेडी नाहीये. अधिपती चला, मला घरी घेऊन चला ना प्लीज. चला ना. आपण जाऊया घरी, आपण तुम्ही आत्ता शांत व्हा मास्तर. नाही, तुम्ही चला आत्ता. चला. चला ना प्लीज. काय झालं अधिपती? चला ना. थांबा मास्तरीनबाई. नाही, मी नाही थांबू शकत अधिपती. मी इथे थांबले ना तर ह्या मला वेडं ठरवतील. मला घरी घेऊन चला ना प्लीज अधिपती, मला घरी घेऊन चला. मी इथे नाही थांबू शकत. आपण यांचं लग्न ठरवलं होतं ना आपण, म्हणजे
मीच ठरवलं होतं यांचं लग्न आपण कॅन्सल करू. आपण सगळं कॅन्सल करू कारण ह्या चारुलता आई नाहीच आहे. अक्षरा बाळा प्लीज शांत हो. तू शांत हो आधी. बाळा माझा विचार कर. ही तुझी अशी अवस्था मला बघवत नाही. आणि त्या भुवनेश्वरीचं परत नाव काढू नकोस तो. तुला वाटत असेल तर यापुढे मी तुझ्या समोर तिचं नाव काढणार नाही बस. आणि बाळा माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मी सांगतोय तुला ही चारुलता आहे, माझी बायको आहे. मी माझ्या बायकोला नाही ओळखणार का? त्या भुवनेश्वरीमध्ये आणि चारुलतामध्ये काहीही साम्य नाहीये दिसण्याशिवाय, हे मी सांगतोय तुला बाळा. माझ्यावरती विश्वास ठेव. बाळा आमच्या लग्नाचं सगळं तूच पुढे येऊन ठरवलंयस ना, आणि तूच इकडे अडकून पडलीस. तुझ्याशिवाय आम्हाला लग्न वगैरे नाही करायचं. तू हवी असं मला सगळं पुढे येऊन तू केलंस, आणि असं का करतेस आता? अक्षरा बाळा तू लवकर बरी हो आधी आणि घरी चल. तुला बरं वाटावं म्हणून आम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतलाय. तू आता हे सगळं डोक्यातून काढून टाक. बरी हो आणि घरी चल पटकन. का मुहूर्त का आली? आणि म्हणून तुमच्या हातावर मेहंदी आहे का? हो त्यासाठीच मेहंदी. बाबा आओ, कुणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही मुहूर्त का अलीकडे घेतलात? तुम्हाला आईंनी सांगितलं. यांनी सांगितलं ना तुम्हाला? यांनी सांगितलं ना? हो चारूनेच सांगितलं मला. अहो बाबा हाच तर प्लॅन आहे त्यांचा. बाबा मुद्दाम करतायत त्या. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही चारुलता आईंशी नाही, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करताय. नका करू हे लग्न. विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. तुम्ही काहीच का नाही बोललात अधिपती? गप्प का आहात तुम्ही? मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगते, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मला वचन दिलं होतं ना तुम्ही नेहमी साथ देण्याचं, मला सपोर्ट करण्याचं. का माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात? नात्यात विश्वास हवा ना अधिपती. मी तुमच्या संगच आहे, मी कुठे जाणार नाही. फक्त तुम्ही शांत व्हा, आपण बोलूया नंतर. नंतर नाही, मला आत्ता बोलायचंय. मला आत्ता बोलायचंय अधिपती. प्लीज प्लीज ऐका. मला हिचा त्रास बघवत नाही. डॉक्टर प्लीज काहीतरी करा. सुलभा सिस्टर प्लीज इंजेक्शन रेडी करा. येस डॉक्टर. इंजेक्शन? अहो काय नाही होणार. मला आत्ता लक्षात येते अधिपती, हे सगळे सामील आहेत. अगं मला तर वाटतं हे डॉक्टर हे सुद्धा खोटं बोलतायत. तुम्ही खोटं बोलता ना? हा यांनी सांगितलं म्हणून. तुमचा प्लॅन आहे ना भुवनेश्वरी मॅडम? तुमचा प्लॅन आहे ना? तुम्ही सांगितलं ना ह्यांना खोटं बोलायला? अक्षरा तुम्ही या नर्स ह्या पण खोटं बोलतायत. नाही ग. अहो ह्यांचं नावच नाही, ह्याच खोट्या आहेत. ह्यांचं नाव नीरज आहे, सुलभा नाही त्या. अधिपती मला खोटं बोललेलं सहन नाही होत. मी हा एवढा मोठा खोटेपणा नाही सहन करू शकत. आपण नको थांबायला इकडे, आपण घरी जाऊया. चला अधिपती चला ना. मंदा सिस्टर त्यांना जायला सांगा. त्यांना नकोय मला इंजेक्शन, नकोय प्लीज. मला नकोय इंजेक्शन. अधिपती काय नाही करणार. मला हे सारखे इंजेक्शन देतात आणि गुंगी येते. प्लीज त्यांना सांगा मला नको इंजेक्शन. मला खूप भीती वाटते आता इंजेक्शनची. तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. काहीच नाही झालं. नाही सोडा मला. झालं. मग लगेच झालं. बरं वाटेल तुम्हाला. मला काय वाटतंय पेशंटला आराम करू द्या. आपण सगळे बाहेर जाऊया. काय नाही, आता बरं वाटतं. आता बरं वाटतं. या इकडे झोपून जरा तुम्ही. इकडे आरामात या इकडे माझ्या संग. या बरं. या हळूहळू या.
हा सावकाश. मी आहे तुमच्या संग 7 जन्म. एक रिक्षा गावा नाही तर खपले का काय समधी. बचा ए बचा बचा तू इथं काय करतोय? जेलात होतास ना तू? बाहेर का आलास? तू काय करते इथं? तू त्या दुर्गेश्वरी मॅडमची पोरगी ना? काय चुनचुकाला काय चुनचुला चिंच काय चंचला हा. चंचला नाव आहे माझं. चंचला तू काय करते इथं? पळ घरला. ए तुला काय करायचंय रा? मला जायचं तेव्हा जाईल मी. हा तू जेलात होतास ना? बाहेर कवा आलास आणि कसा आलास तर टोनग्या? ए चुनचुला टोनग्या बोलायला तुझ्या घरचं खातो का शेंबडे? शेंबडे तू शेंबडा तुझं खानदान शेंबड शेंबडे या. ए खानदानावर जायचं नाही हा? खाली खाली घे हात हात. अंगावर हात उचलायचा नाही माझ्या. कळलं ना? टच बी नाही व्हायला पाहिजे नाहीतर परत जेलात पाठवून तुला. आणि हात उचलाय मी काय तुझी बायको नाही. ए ए ए ते बटाटे हरके डोळे आहेत ना ते बारीक करा दे. बारीक करा दे. माझं अजून लगीन नाही झालंय. असा वागत राहिला तर होणार बी नाही. तुला काय करायचं माझ्या लग्नाचं? हा मी माझी होणारी बायको आहे ना आम्ही दोघं काय ते बघून घेऊ. तू जा ना बाई घरला. तुझं काय इथं? मी नसती जात कुठं. नाही जात? मग मी जातो. आधिपती संगत लगीन केल्याशिवाय मी कुठं बी जात नसती. अगं नको जाऊ ना बाई नको जाऊ. कोणी सांगितलंय जा म्हणून? मला काय करायचंय? तू लगीन कर नाही तर नको करू. मी काय तुमच्या लग्नाच्या अक्षता वाटायला येऊ का? नाही 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 थांब. तू ना वाटण्यापेक्षा टाकायला ये. ए बाई कमी आहे काय का डोक्यात? का डोक्याची दही करती? नाहीये ना आपल्याकडे डोकं? मग चालवत जाऊ नको. तू जा घरला जा पटकन. जाती या घरला जाती आणि अधिपतीला जाऊन सांगती का बजा भेटला होता. आणि मग काय होईल का मला त्याच्या बायकोच्या म्हणण्याला दुजोरा देता येईल ना. नाही हा नाही हा हा जाती मी. असं नाही करायचं. हा, जाती तू बजा. ए टुंचुला ए कंकू चुंकुला काय तू ए हट. काय ग कुठं गेलती तू? कामे असतात मला माझी. एवढ्या रात्रीची? अगं दुनियेची खबर काढायची असती मला. दुनियेचं सोड, आधी घरातलं बघ. चारुलताबाईंना फोन लाव आणि बघ तिकडे काय झालं ते. सोनबाईची मला काळजी वाटते बघ. लाव फोन लाव. आव चारुलताबाई समजा ठीक आहे ना व? सुनबाई ठीक आहे ना व? नक्की काय झालंय तिला? डोक्यात काहीतरी बिघाड झालाय. म्हणजे बिचारी. तुम्ही एकदम एवढे अपसेट होऊ नका हो. माझा ना मेडिकल सायन्सवर पूर्ण विश्वास आहे. ती लवकरात लवकर बरी होईल. चारू मला काय वाटतं की हे लग्नाचं जरा आपण होल्ड करूया का? म्हणजे हे मी आधी म्हणालोय पण आता अक्षराची अवस्था बघितल्यानंतर मला स्ट्रॉंगली वाटते की हे थांबूया आपण. अहो पण आता सगळी तयारी झाली आणि नाही ठीक आहे ना पण जरा होल्ड करूया सध्या. काय माझं मन नाही लागणार. एकदा अक्षरा घरी आली की मग करूया ना ते लग्न वगैरे. हा नाही बरोबर आहे की तुम्ही त्या दिवशी बी म्हणला होता की तो काय बाहेर पडलेलाच नाही आहे तुमच्या ताब्यातनं. तर मग आमच्या मंडळींना दिसला कसं मला सांगा बरं. हा नाही
बरोबर आहे, ते कळलं, ते सांगितलं तुम्ही मला. पण बघा, नाही साहेब ऐकून घ्या, मी अजून पण सांगतो, तुमच्याकडनं जर एखादी चूक झाली असेल हां तर तुम्ही मला मोकळेपणानं सांगा, मी काही चिडणार नाही, मी काय म्हणणार बी नाही. फक्त मला एवढं कळू दे की आमच्या मंडळी जे सांगतात ते काही चुकीचं नाही आणि त्या ठीक आहेत, एवढंच मला कळलं पाहिजे, बस. बाकी अहो ते सांगितलं तुम्ही मला, कायदा बिदा मी ते काय म्हणतच नाही आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक. हा ओंक्या, हा नाही मी तुला फोन केला यासाठी, उद्या आपण एक पोलीस स्टेशनला चक्कर मारूया. हां मी मास्तरीनबाईसनी भेटून येतो आधी, त्याच्यानंतर आपण जाऊया पोलीस स्टेशनला जरा. भेटूया उद्या. ठीक आहे, हां तेवढंच सांगायचं होतं. ठीक आहे, ठीक आहे.